तुम्हालाही असा केक खायला आवडतो का, ज्यामध्ये व्हिपिंग क्रीम वगैरे नाही, फक्त साधा सिंपल केक आणि तोही अगदी अँगर बेकरीसारखा जर खायला आवडत असेल तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी आहे. तर हाय फ्रेंड्स, मी जान्हवी आणि स्वाद आणि बरंच काही या माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर आज मी तुमच्याशी हा व्हिडिओ शेअर करत आहे. तर खूप यम्मी हा केक होतो, खूपच टेस्टी होतो, अगदी मार्केटसारखा केक घरच्या घरी खूप इझिली तुम्ही बनवू शकता. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात प्रथम इथे 1/4 कप दही घेतलेला आहे. नॉर्मलच दही या, अगदी आंबट दही घेऊ नका. त्यानंतर 1/3 कप तूप घेतलेलं आहे. मी तुपाऐवजी बटरही यूज करू शकता. त्यानंतर 1/2 कप इथे पिठी साखर घेतलेली आहे आणि आपल्याला हे सगळं छान फेटून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपण 1/2 कप दूध घालणार आहे. नॉर्मल टेम्परेचरवरच दही आपल्याला दूध घ्यायचं आहे. तर तेही घालून आपल्याला छान मिक्स करायचं आहे. त्यानंतर आता आपण यामध्ये बाकीचे इन्ग्रेडियंट्स ॲड करणार आहोत. तर छान सगळं फेटून घेतलं आहे. त्यानंतर इथे मी 1 कप मैदा घेतलेला आहे. तुम्ही मैद्याऐवजी गव्हाचं पीठही यूज करू शकता. त्यानंतर इथे 2 टेबलस्पून इथे मिल्क पावडर यूज करत आहे. किंवा तुम्ही एक छोटासा जो पाऊच येतो 10 रुपयाचा, तो मिल्क पावडरचा यूज केला तरी चालेल. त्यानंतर 1 टीस्पून आपल्याला बेकिंग पावडर घालायची आहे आणि 1/2 टीस्पून बेकिंग सोडा घालायचा आहे. छान सगळं आपल्याला चाळून घ्यायचं आहे आणि आपल्याला त्यामध्ये बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे मी इसेन्स घातलेला नाही, मी इसेन्स घालताना तुम्हाला सांगेन. आणि इथे मी 3 प्रकारचे इसेन्स यूज करणार आहे. त्याने खूप छान फ्लेवर येतो. तुम्ही नेहमी एकच इसेन्स यूज करत असाल, परंतु मी जे सांगितले त्याप्रमाणे करून बघा, खूपच यम्मी आणि टेस्टी केक तयार होतो. तुम्ही परत परत तो करून खाल. तर आता इथे बघू शकता, मी पहिल्यांदा पायनॅपल इसेन्स घालत आहे, ऑरेंज इसेन्स आणि व्हॅनिला इसेन्स, असे 3 प्रकारचे इसेन्स मी यूज करणार आहे. थोडे थोडे इसेन्स घालायचे आहे आपल्याला, अगदी जास्त पण नाही. तर तिन्ही इसेन्स घालून घेतल्यानंतर मी आता ते परत एकदा मिक्स करून घेणार आहे. आणि यामध्ये अगदी चिमूटभर मी ऑरेंज कलर घालणार आहे. तोही बिलकुल ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही तर स्किपही करू शकता, परंतु माझ्याकडं अवेलेबल होता म्हणून मी टाकलेला आहे. तर छान परत एकदा मिक्स करून घेतलं. एक साईडला मी 180 डिग्रीला 10 मिनटासाठी प्रीहीट करून घेतलेला आहे. आणि आता आपल्याला हे बॅटर ट्रान्सफर करायचं आहे टीनमध्ये. तर इथे मी लोफ टीन घेतलेला आहे. तर लोफ टीनमध्ये मी बटर पेपर लावून घेणार आहे. त्यामुळं मी त्याला ग्रीस वगैरे केलेलं नाही, बटर पेपर आपण घालत आहोत. त्यामुळे जर तुम्ही नॉर्मल पेपर घालत असाल तर तुम्ही त्याला ग्रीस करून घेऊ शकता. तर तुपाने किंवा तेलाने ग्रीस करून घ्या. आता इथे मी बटर पेपर घालत आहे. तर पहिल्यांदा मी असा फोल्ड करून घेणार आहे आणि 2 साईडला कट मारून घेणार आहे, जेणेकरून त्या टीनमध्ये तो व्यवस्थित बसला जातो. तर अशा प्रकारे तो बसवून घ्यायचा. ही एक टिप लक्षात ठेवा, नेहमी कट करताना पेपर अशा प्रकारे केला की मग टीनमध्ये तो आरामात बसतो. तर आता यामध्ये मी बॅटर घालून घेणार आहे. त्याच्या अगोदर यामध्ये टुटी फुटी घालून घेणार आहे. तर टुटी फुटी थोडी मैद्यामध्ये कोट करायची आहे आपल्याला आणि मगच घालून घ्यायची आहे. जर तशीच घातली तर ती एका ठिकाणीच बसते आणि मैद्यामध्ये कोट करून तुम्ही घातला तर ती सगळीकडे व्यवस्थित पसरते. तर अशा प्रकारे सगळं मिक्स करून घेतलं आणि आता मी ते बॅटर घालून घेणार आहे. तर खाली मी ग्रीस न केल्यामुळं तो पेपर थोडासा वर आला होता. तर जसं आता बॅटर आपण घालून घेऊ तो बरोबर बसला जाईल. तर वरूनही थोडी तुटी फुटी घालणार आहे आणि नंतर आपण हा बेक करून घेणार आहोत केक. तर खूपच यम्मी केक होतो. तुम्ही एकदा केला ना परत परत करून खाल, खूपच टेस्टी हा केक होतो. तर वरून थोडीशी तुटी फुटी परत एकदा मी घालून घेते. आणि 30 मिनटासाठी पहिल्यांदा मी बेक करून घेणार आहे. लागलं तर मग आपण टायमिंग वाढवणार आहोत. तर आता दोन्ही कॉईल ऑन केलेले आहेत. 180 डिग्रीला मी 30 मिनटासाठी हा सुरुवातीला बेक करून घेत आहे. त्यानंतर मग अंदाज घेऊन आपण पुढचं टायमिंग वाढवून घ्यायचं आहे. तर 30 मिनटानंतर मी दाखवत आहे, बघू शकताय ऑलरेडी 30 मिनटं झालेली आहेत. तर थोडासा सुरीला लागतो आहे, त्यामुळे मी काय केलं की खालच्या साईडला खालची कॉईल ऑन केलेली आहे. पहिला मी दोन्ही कॉईल ऑन केल्या होत्या, नंतर मी खालची कॉईल ऑन करून 10 मिनटासाठी तो केक बेक करून घेतला. आणि थंड झाल्यानंतर म्हणजे एकूण 40 मिनटानंतर मी हा केक काढलेला आहे. गार झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवत आहे. खूप छान केक तयार झाला होता, टेक्स्चरही खूप छान आलं आहे.
कट करून तुम्हाला दाखवते. तर बघू शकताय खूपच यम्मी असा केक तयार होतो. नक्की तुम्ही करून बघा, तुम्हालाही हा केक आवडेल. तर मैद्याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठही यूज करू शकता. फक्त गव्हाचं पीठ 2 ते 3 वेळा चाळून घ्या, म्हणजे तो तेवढाच फ्लफी होतो. तर बघू शकता खूप मस्त यम्मी केक तयार झालेला आहे. मी तुम्हाला कट करूनही दाखवते. बघू शकता खूप सॉफ्ट झालेला आहे. तर नक्की एकदा ट्राय करा. आवडली तर ही रेसिपी शेअर करा जास्तीत जास्त. तर भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग फ्रेंड्स.